नमस्कार मंडळी, मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीस मराठी रेसिपीमध्ये। आज आपल्याला बनवायचे आहे कढी आणि भजी, ते देखील एकदम सोप्या पद्धतीने आणि पटकन तयार होणारे। नवीन शिकत असतील ते देखील एकदम सहजपणे कढी एकदम परफेक्ट तयार करू शकतील। कढी बनवण्याची एकदम सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कढी आणि भजी बनवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक मसाला तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी आपण या ठिकाणी एक 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, एक 7 ते 8 आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे। हा जो मसाला आहे तो आपल्याला कढीसाठी आणि भज्यासाठी दोन्हीसाठी तयार करायचा आहे। तुम्हाला जर फक्त कढी किंवा फक्त भजी बनवायचे असतील तर यामधील अर्ध साहित्य घेऊ शकता। आता या ठिकाणी आपल्याला ही मसाला मिक्सरच्या जारमध्ये टाकून बारीक असा वाटून घ्यायचा आहे। पाणी न टाकताच आपल्याला हा मसाला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला 1 मोठा चमचा जिरे देखील टाकून घ्यायचे आहेत। जिऱ्यामुळे आपल्या कढीला खूप मस्त अशी चव येते आणि भज्याला देखील खूप मस्त अशी चव येते। अशा पद्धतीने आपण मिक्सरला हे बारीक करून घेतलेले आहे। हे सर्व साहित्य आपल्याला कढीसाठी देखील वापरायचे आहेत आणि भज्यासाठी देखील वापरायचे आहेत, त्यामुळे आपण एकत्रित मसाला तयार केलेला आहे। यासाठी आपला भरपूर वेळ वाचतो। आता आपला हा मसाला तयार झालेला आहे। आता या ठिकाणी आपल्याला भज्यासाठी लागणारे मिश्रण तयार करायचे आहे। या ठिकाणी मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचे। बेसन पीठ आपल्याला बारीक वापरायचं आहे। जेवढ्या प्रमाणामध्ये आपण बेसन पीठ घेतलेले आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला कांदा देखील चिरून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी कांदा मी एकदम बारीक चिरलेला नाहीये किंवा एकदम जाड देखील नाहीये, मीडियम कट केलेला अर्धी वाटी कांदा आपण यामध्ये टाकून घेऊया। तयार केलेला जो मसाला आहे तो टाकायचा आपल्याला यामध्ये 1.5 चमचा। अर्धा चमचा आपण या ठिकाणी लाल तिखट टाकलेला आहे। आपण हिरवी मिरची टाकलेली आहे तर लाल तिखट थोडंसं कमी टाकलेलं आहे। थोडासा ओवा आपल्याला हातावरती चोळून यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। हे सर्व साहित्य आपल्याला आधी हातानेच मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत हे मिश्रण छान तयार करून घ्यायचं आहे। जास्त पातळ करायचं नाही आपल्याला किंवा जास्त घट्ट देखील ठेवायचं नाही, मीडियम असं आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे झाकून साईडला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण या ठिकाणी कढीची तयारी करून घेऊया। मिक्सरच्या जारमध्ये जो उरलेला मसाला आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसण, त्यामध्ये आपल्याला 2 चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे। बेसन पीठ आपल्याला फक्त 2 चमचे टाकायचे, त्यापेक्षा जास्त टाकायचं नाही। 2 मोठे चमचे आपण या ठिकाणी बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे। 1 मोठी वाटी आपल्याला या ठिकाणी दही वापरायचं आहे। तर या ठिकाणी आपण 1 मोठी वाटी घेतलेली आहे, त्या मोठ्या वाटीने आपण 1 वाटी दही घेतलेलं आहे। दही जास्त आंबट नाहीये, मीडियम असं आपण दही घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे। तर एकंदर कढी बनवण्यासाठी आपण किती पाणी वापरलेलं आहे ते देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे। आता यामध्ये आपल्याला कढीसाठी जे लागणारे साहित्य ते सर्व साहित्य आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे। हळद टाकलेली आहे, त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आता हे दही आपल्याला मसाल्यासोबत मिक्सरला छान फिरून घ्यायचं आहे। मिक्सरला आपण अर्धा ते 1 सेकंद याला छान फिरून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने आपलं जे ताक आहे ते तयार झालेलं आहे। बघू शकता तुम्ही, एकदम क्रीमी आणि मस्त असं आपलं हे ताक तयार झालेलं आहे। आता आपल्याला या ठिकाणी कढीला फोडणी देऊन घ्यायची आहे। यामध्ये आपण लसण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची कच्चीच वापरलेली आहे, कारण कढीची जी फोडणी असते त्यामध्ये आपण लसण कच्चाच वापरतो, सोबतच आपण हिरवी मिरची देखील कच्चीच वापरतो, त्यामुळे कढीला खूप मस्त अशी चव येते। त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे। तेल छान तापलेलं आहे, यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे। मोहरी छान तडतडलेली आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत। जिरे आपले छान फुललेले आहेत, यामध्ये मी कढीपत्त्याचे काही पानं टाकून घेत आहे आणि आपण मिक्सरच्या जारला जे ताक फिरून घेतलेलं आहे ते ताक आपल्याला चमच्याने एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। कढीची फोडणी एकदम चुरचुरीत बसली पाहिजे, तेल आपलं छान तापलेलं पाहिजे आणि लगेचच आपल्याला अर्ध्या सेकंदात हे झाकण काढून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी आपल्याला 1 वाटी परत पाणी टाकायचं आहे। 1 वाटी दह्यासाठी आपण 1.5 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि कढीला छान मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ आपण सुरुवातीलाच टाकलेलं आहे। तुम्हाला कितपत कढी पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता। कढी करताना आपल्याला थोडीशी पातळ करायची आहे। थंड झाल्यानंतर आपली जी कढी आहे ती घट्ट होते। जोपर्यंत कढीला उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला चमच्याने याला छान हलवून घ्यायचं आहे, त्यामुळे आपली कढी फुटणार नाही आणि कढीला चव देखील खूप मस्त अशी येते। जर तुम्ही या ठिकाणी कढीला न हलवता जर असंच ठेवलं तर कढी फुटू शकते। तर ही स्टेप सगळ्यात महत्त्वाची आहे। कढीला पूर्णपणे उकळी येईपर्यंत आपल्याला चमच्याने याला सतत ढवळत राहायचं आहे किंवा हलवून घ्यायचं आहे। एक 5 ते 6 मिनिटांमध्ये आपल्या कढीला छान उकळी येते। तर गॅस मी थोडासा वाढवलेला आहे आणि या कढीला मी अशा पद्धतीने ढवळत छान उकळी काढून घेणार आहे। तर एकदम क्रीमी आणि एकदम मस्त अशी आपली ही कढी तयार झालेली आहे। आपली जी कढी आहे ती छान उकळलेली आहे। यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून आपल्याला कढीवरती झाकण ठेवून द्यायचं आहे। तर तुम्ही भातासोबत, पोळीसोबत किंवा पुरणाच्या पोळीसोबत ही कढी बनवू शकता। या ठिकाणी भज्याचं जे आपलं पीठ आहे ते देखील छान भिजलेलं आहे
पीठ आपल्याला एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला भजे तळून घ्यायचे आहेत। भजे तळण्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। तेल आपले छान गरम झालेलं आहे। तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला भजे तळून घ्यायचे आहेत। त्यामुळे आपली जी भजी आहेत ते एकदम हलकी होतात, आतील बाजूने एकदम पोकळ आणि वरून एकदम छान खुसखुशीत तयार होतात। त्यासाठी आपल्याला हे भजे एकदम गरम तेलामध्येच तळून घ्यायचे आहेत। फक्त गरम तेल असल्यामुळे आपले जे भजे आहेत ते तेलामध्ये टाकताच वर आलेले आहेत तरंगून। एकदम मस्त असे आपले हे भजे देखील तयार झालेले आहेत। भज्याला छान गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला भजे तळून घ्यायचे आहेत। भज्याचा रंग बघू शकता तुम्ही, एकदम मस्त असा भज्याला रंग आलेला आहे। आता आपले हे भजे लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे भजे तळून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आता आपण हे भजे मस्त असे तळून घेतलेले आहेत। एकदम छान रंगावरती आणि एकदम मस्त हलके फुलके आपले हे भजे देखील तयार झालेले आहेत। आपली कढी तयार झालेली आहे आणि आपले भजे देखील तयार झालेले आहेत।